सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या सृष्टीचा करता तो करविता बापा श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। रंगभूमी ही रंगदेवता या नटेश्वराला अभिवादन करतो। माझ्या गावची ग्रामदेवता आई माझी आदिष्टी देवी, आई माझी अंतराळ देवी, कुलस्वामीने आई माझी भैरी भवानी आणि आई नवला देवीच्या चरणी नतमस्तक होतो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राष्ट्रमाता आई जिजाऊ माराबाई, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो. आणि एक थोर व्यक्ती जिने तुमच्या आणि माझ्या आपल्या साऱ्यांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या आपुलकीनं आणि मोठ्या भावनेनं कोरलं, ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो. रसिको, आज या ठिकाणी विठू रखुमाई माऊलींच्या आशीर्वादाने सुंदर असं या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे. आज महाशिवरात्री या उत्सवानिमित्त उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक, आपल्या सर्वांना मी शाहीर बुवा दिनेश दिलीप वाजे, गाव गोवे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, राणा दहिसर, मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षक तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थित आपल्या महाराष्ट्रामध्ये अवगत असलेल्या निरनिराळ्या कला आहेत आणि त्यातीलच ही एक कला अर्थातच कोकणचा शक्ती तुरा जाखरी नृत्याचा डबल बारीचा सामना आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लोकप्रिय मंडळ अर्थातच भोवडवाडी विकास मंडळ फुपेरे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी एकमेकांचे या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. आपल्या सर्वांच्या माहितीत नक्कीच ठाऊक आहे 1966 रोजी चिमणबुवा या मंदिराची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत हे सुंदर असं वातावरण, भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे. त्याबद्दल माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि या गावातील प्रत्येक भक्ताला माऊली सुखी, समाधानी, निरोगी, उदंड आयुष्य देवो हे सर्वप्रथम माऊलींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी भोवडवाडी विकास मंडळ फुपेरे अध्यक्ष यापूर्वीच मंदिराची स्थापना ही 1966 झालेली आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेले आहे असे दौलतजी पांडुरंगजी भोवड माऊली आणि साबाजी विठ्ठल भोवड माऊली यांच्या चरणी मी मानाचा मुजरा करतो, नतमस्तक होतो. या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी श्रीपाद भोवड साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय अनाज भोवड साहेब, सचिव सन्माननीय रवींद्रजी भोवड साहेब, खजिनदार आमचे दादा चंद्रकांतजी भोवड दादा यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे गावकर बंधू सन्माननीय प्रभाकरजी भोवड साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि हा सुंदर असा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भोवडवाडी विकास मंडळाच्या सर्व महिला वर्ग आणि सर्व सभासदांचा टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया. आज ज्यांनी आम्हाला सुंदरशी साऊंडला सोय केलेली आहे असे आमचे दादा सिद्धेश दादा निखारंगे, गुरुमाऊली साऊंड चिखलगाव यांचं देखील या कार्यक्रमात आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सुंदर असा साऊंड या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. दादांना विनंती करतो की शेवटपर्यंत दोन्ही बुवांना अशीच आपण सोय करून द्यावी, आपले सहकार्य अशीच राहू द्या. या ठिकाणी ज्यांनी मला संगीताला साथ दिलेला आहे असे आमचे दादा ढोलकीपटू योगेश दादा खामकर यांना मानाचा मुजरा करतो. बेंचला मला साथ देत आहेत नरेश दादा गुरव, पॅडला माझा भाऊ विशाल दादा करंबे या ठिकाणी आहे आणि कीबोर्डला आज ज्यांची माझी प्रथम भेट आहे असे आमचे रामदादा या ठिकाणी मला सांभाळून घेणार आहेत, त्यांना मानाचा मुजरा करतो. त्यांनी सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे. ती माझी शाखा आई करंडा देवी नृत्य कला पथक खावडी कोतवडेकरवाडी यांनी सादर केलेली कला, या बालगोपाळांनी सादर केलेली कला आवडली असेल तर टाळ्या वाजून त्यांना सर्वांना आशीर्वाद द्यायचे आहेत. आमचे विनायकदादा कोतवडेकर यांना मानाचा मुजरा करतो. ज्यांचे बरेच कार्यक्रम मी पाहिलेले आहेत, त्यांचा मी फार मोठा फॅन आहे असे आमचे नागरिकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी मानाचा मुजरा करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. धन्यवाद बुवा, आल्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा करतो. एकदा आपला मुंबईच्या रंगमंचावर कार्यक्रम झाला होता दामोदरला आणि ज्या तुमच्या नाचणाऱ्या मुलांची जी भिंगरी होती त्याला आजही मी सॅल्यूट करतो, त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा करतो. कारण संपूर्ण ही आपली नागरिकर कुटुंबाची ताकद आहे, त्याबद्दल मेहनत होती आणि विठू माऊली आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देवो. आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना बुवा मुंबईच्या रंगमंचावर बघायचं आहे, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय देवेंद्रजी चिमणबुवा यांना मानाचा मुजरा करतो. त्यांचे संपूर्ण नाच मंडळ
आणि त्यांच्या कलाकारांना सर्वांना मानाचा मुजरा करतो. बुवांना विनंती करतो की या ठिकाणी सुरुवातीला प्रश्नाची प्रत बुवांना देत आहे आणि वेळाभावी दोन्ही बुवांच्या बुवा या ठिकाणी 2-2 माऱ्या या ठिकाणी झालेल्या पाहिजेत आणि रसिकांचं मनोरंजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये जास्त वेळ न लावता बुवा प्रश्नाची प्रत आपण घेऊन जायची आहे. धन्यवाद. या ठिकाणी त्यांचे सहकारी आलेल्या त्यांना मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, माय माऊली, तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी माझ्या पहिल्या बाजूला सुरुवात करतो. तत्पूर्वी माझे मित्र ढोलकीपट्टू अपूर्वदा या ठिकाणी उपस्थित त्यांना देखील मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. चला. गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं मायुकामार्तसिद्धये ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण तयासी कैसे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मातेच्या स्वप्नांची आपण की जिजा मातेच्या स्वप्नांची आपण ठेवी जाण हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्या मुघलांची उडवी दान
संगतीला घेऊन केले स्वराज निर्माण आणि स्त्री जातीला तुम्ही राजे वागवले मोठ्या अभिमानानं की राजाचा प्रत्येक घटक राजे की राजाचा प्रत्येक घटक राजे होता तुमच्यासाठी जीव की प्राण आणि मानाचा मुजरा करताच तुम्हा राजे ही छाती फुलून येते मोठ्या अभिमानानं आज ही संस्कृती हा धर्म आपण सर्व मोठ्या अभिमानाने या ठिकाणी साजरा करत आहोत, हा वाढवत आहोत आणि हे आज आपल्यापर्यंत जो इतिहास आहे तो राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी स्तवन राजांच्या चरणी या ठिकाणी गात आहे. लक्ष असू द्या. हिंदवी स्वराज हिंदवी स्वराज स्वप्न झाले हे साकार राजे हिंदवी स्वराज स्वप्न झाले हे साकार शिवराया चरणी मुजरा मानाचा त्रिवार राजे तुमच्या चरणी मुजरा मानाचा त्रिवार क्या बात है. हिंदवी स्वराज स्वप्न झाले हे साकार हिंदवी स्वराज स्वप्न झाले हो साकार शिवराय चरणी मुजरा मानाचा त्रिवार 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 हिंदवी स्वराज हिंदवी स्वराज स्वप्न झाले हे साकार हिंदवी स्वराज स्वप्न झाले हे साकार शिवराय चरणी मुजरा मानाचा त्रिवार शिवराय चरणी मुजरा मानाचा त्रिवार शिवराज नाव तुमचे आमच्या मुखात शिवराज नाव तुमचे आमच्या मुखात शिवराज नाव तुमचे आमच्या मुखात देवली राजे सारी प्रजा तुम्ही जा सुखात मर्द मावळ्याने तुम्हा पुजले हृदयात मर्द मावळ्याने तुम्हा पुजले हृदयात मर्द मावळ्याने तुम्हा पुजले हृदयात शिव शंभू शिव
शंभुता तुझी साक्षी अवतार शिव शंभुता तुझी साक्षी अवतार शिवराया चरणी मुद्रा मानाचा त्रिवार शिवराया चरणी मुद्रा मानाचा त्रिवार शिवराया चरणी मुद्रा मानाचा त्रिवार तुमच्यामुळे मान मेरे त्यांना घरदास तुमच्यामुळे मान मेरे त्यांना घरदास तुमच्यामुळे मान मेरे त्यांना घरदास 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे बसलेल्या सर्व मायमाऊलींच्या रक्षणाची एक जबाबदारी राजांच्या हाती होती आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतो राजांना मायमाऊलींची तुम्ही राखली दिलास तुमच्यामुळे मान मेरी त्यांना घरदास तुमच्यामुळे मान मेरे त्यांना घरदास तुमच्यामुळे मान मेरे त्यांना घरदास उपकार थोर तुमचे आजरा महाराज तुमच्या चरणी मुद्रा राज हेच भाग्य तुमची प्रेरणा इतिहास गाती राज तुमची प्रेरणा इतिहास गाती राज तुमची प्रेरणा इतिहास गाती सदालाल घराण्याची काव्य सोने मोठी राज तुमची प्रेरणा इतिहास गाती राज तुमची प्रेरणा इतिहास गाती राज तुमची प्रेरणा इतिहास गाती पूर्ण सुधाकर म्हणे थोर तुमची ख्याती पूर्ण सुधाकर म्हणे थोर तुमची ख्याती पुन्हा होणे नाही ऐसे दुसरे छत्रपती पुन्हा होणे नाही ऐसे दुसरे छत्रपती पुन्हा होणे नाही ऐसे दुसरे छत्रपती गात विनिश माझे गात विनिश माझे तुमचे मानुनी आभार गात विनिश माझे तुमचे मानुनी आभार शिवराया चरणी मुद्रा मानाचा त्रिवार शिवराया चरणी मुद्रा मानाचा त्रिवार शिवराया चरणी मुद्रा मानाचा त्रिवार हिंदवी स्वराज हिंदवी स्वराज स्वप्न झाले हे साकार हिंदवी स्वराज स्वप्न झाले हे साकार शिवराया चरणी मुद्रा मानाचा त्रिवार 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 धन्यवाद बोल शिव छत्रपती शिवाजी महाराज की बोल गणपती गजानन तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गावदेवी आई माझी आदिष्टी गावदेवी आई माझी अंतराळ देवी अखंड सदालाल घराण्याचा
शिवछत्रपती शिवाजी बोल संतोषी देवर्य सुधाकर गणपती बाप्पा या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच शक्तिदुरातील असो वा नमनातील असो प्रत्येक कलाकाराला वेळोवेळी सहकार्य करणारे सन्माननीय दिनाजी कुर्तरकर साहेब त्यांच्यावर 1000 रुपयाचा पारितोषिक खास करून आलेला आहे, त्यांना मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय रवी भुवड साहेब आमचे रवी भुवड साहेब माऊली यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। कोकण जगात घरी झालं पाहिजे, नक्कीच त्याला मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी श्रवण झालेला आहे जिमनबुवा आणि गण सादर करत आहे, लक्ष असावं। या ठिकाणी मार्मिकतेला बुवा चिमणबुवा सुरुवात करत आहे। आपली 1 वर्षाने आज या ठिकाणी भेट होत आहे बुवा। नक्कीच एकमेकांचा आपल्याला समाचार तर घ्यायचाच आहे, परंतु या ठिकाणी 4 वेळेमध्ये बुवा काय म्हणतोय नक्कीच आपण उत्तर या ठिकाणी गाण्याच्या मागून आपण या ठिकाणी यायचं आहे। त्या बाप्पा मोरयाला काय म्हणतोय, की तुझ्या भक्तीचा झरा सदैव असाच वाहू दे। गणपती बाप्पाला त्याचा एक चिमुकला भक्त काय म्हणतोय चिमणबुवा, की तुझ्या भक्तीचा झरा सदैव असाच वाहू दे आणि बाप्पा मला नेहमीच तुझ्या सहवासात राहू दे। की तुझ्या भक्तीचा झरा सदैव असाच वाहू दे, बाप्पा मला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे। की दास तुझा मी भक्तीचा भुकेला, तुझे गुण मला हे गाऊ दे। की दास तुझा मी भक्तीचा भुकेला गणा, तुझे गुण मला हे गाऊ दे। आणि तू दिल्या 2 नैना आणि देवा गणेशा, सदैव दुसऱ्याचे भले होताना पाहू दे। चिमणबुवा सदैव दुसऱ्याचे नेहमी भले होताना पाहू दे असा भक्त गणरायाच्या चरणी या ठिकाणी व्यथा सादर करतोय। नक्कीच यातून आपण बोध घ्यायचा आहे चिमणबुवा। हा, आणि म्हणून या ठिकाणी गण सादर करत आहे, भक्तिमय गण या ठिकाणी आहे। नक्कीच बुवा या ठिकाणी उत्तर देतील। काय म्हणतोय, दर्शन मजला आजला दे शिवनंदना,
करतो तुझला मी रे ही वंदना। हे देवा गणा दर्शन मजला आजला दे शिवनंदना। करतो तुझला मी रे ही वंदना। स्फूर्ती दे मज गाया तू रंगणा। क्षण क्षण नाचत ये रे तू श्री गणा। सुखी आणि समाधानी ठेव हे या कलाकाराच्या बापाच्या चरणी या ठिकाणी निवेदन आहे। आणि म्हणून काय म्हणायचं आहे, माझे आज सभेला
ठिकाणी स्तवन आणि गान झालेलं आहे। आणि गाण्यामागून येते ती गवळण या ठिकाणी बुवा सादर करत आहे। गवळणीचा विषय जीवनबुवा अगदी साधा आणि सोपा आहे। विश्व प्रगतीकरणाचा विषय आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी ठेवत आहे। आणि जेव्हा चिमुकला काना बाळ त्या कथेमध्ये वाचनात येतो तेव्हा कवी कल्पना बुवा जीवनबुवा कशी या ठिकाणी केलेली आहे हे नक्कीच आपण या ठिकाणी ऐकाल आणि उत्तर द्याल। फक्त बुवांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की बुवा की सुंदर असा आवाज परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, परंतु आज वर्षाने पुन्हा एकदा आपली भेट झालेली आहे। आणि नक्कीच आपण जर जीवनबुवा हा विषय वाचला असेल तरच आपण उत्तर द्यावं। चालेल चाल बुवा कोणी देऊ शकतं, परंतु जो विषय आहे तो विषय आपण नक्कीच या ठिकाणी सोडवाल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि म्हणून या ठिकाणी काय सादर करतोय लक्ष असू द्या। आज या कानाचा डाव एका झटक्यात फसणार आहे। लिवा बुवा लिवायला सुरुवात करा हो जीवन बुवा की आज या कानाचा डाव एका झटक्यात फसणार आहे आणि याचा सारा घोटाळा तुम्हाला आज दिसणार आहे की थोडं जरी बोलले तरी हा लगेच रुसणार आहे। की थोडं जरी बोलले तरी हा आजही रुसणार आहे आणि आजच्या भेटीत याची मी सुरुवातीलाच बघा कशी ठासणार आहे। आणि म्हणून यशोदा माईचा आणि या चिमुकला कानाचा विषय जीवनबुवांना देत आहे, त्यांनी नक्कीच या ठिकाणी सोडवायचा आहे। काय म्हणतो जीवनबुवा, प्रत्येक ओळीला बुवा या ठिकाणी अर्थ आहे। तुम्ही फक्त तुमच्यावर बुवा ते ओढून घेऊ नका, म्हणजे तुम्हाला नम्र विनंती आहे। आणि तुमच्या बारीत तुम्ही काही बोललात बुवा तर माझ्या बारीत मी देखील शेराला सव्वाशे नक्कीच जोडून लक्षात ठेव जीवनबुवा। आणि म्हणून या ठिकाणी ती यशोदा माई हे आपल्या लहान बाळाला काय म्हणते नक्कीच आपल्या सर्वांना आवडेल। आजचा विषय काय म्हणतोय, अशी कशी काना तुला जरा वाटे ना भीती, त्याई म्हणते बाळाला अरे अशी कशी काना तुला जरा वाटे ना भीती, अरे जाईन तिथं तुझी मी लफडी ऐकू किती। जीवनबुवांचे नाचणारे कोण हसतायत, आमच्या कलाकारांचं काम आहे तुमचं सगळ्यांना हसवणं। आणि म्हणून फक्त दादाला सगळ्या चिडू नकोस असं हसत खेळत ये हा। आणि म्हणून काय आणलं सुमो आणलं ना आपल्याला जागा आहे। जीवनबुवा काय काय टेन्शन घेऊ नको, इको आपल्याला पण छोटी इको आहे, म्हणून जीवनबुवा पाठीमागे जागा आहे, आरामात बसशील। मी काय गाऊ की नको हा हा हा। अशी कशी काना तुला जरा वाटे ना भीती, अरे जाईन तिथं तुझी मी लफडी ऐकू किती। अरे अंगाशी येईल पुन्हा नको रे करू अती, अंगाशी येईल पुन्हा नको रे करू अती,
अन आपल्याच गावात कशी तू खाल्ली माती किती. चारी वेळी पहिल्या बुवांना मी समजावून सांगतो, बुवा नक्कीच या ठिकाणी येतील, तावातावात येतील, परंतु ताव मारू नका जीवन बुवा. सकाळी पाव मारा परंतु ताव मारू नका बुवा. म्हणून काय म्हणतोय, पहिली वेळ बुवाना दिली आहे. ती आई म्हणते, अशी कशी काना तुला जरा वाटेना भीती. अरे जाईन तिथं तुझी मी लफडी ऐकू किती. अंगाशी येईल पुन्हा नको रे करुवती. अन आपल्याच गावात कशी तू खाल्लीस माती किती. विषय असा आहे, जेव्हा काना चिमुकला आहे तो माती खातोय, बलराम आईला सांगायला जातो की अगं आहे काना बघ परत माती खातोय. तो आई विचारते आता कुठल्या गावात गेलाय परत माती खायला. तेव्हा बलराम म्हणतो आता कुठल्या गावात नाही गेलाय, आता तो आपल्याच गोकुळात आहे. आणि म्हणून ही शेवटची बुवा, हो जीवन दादा ऐकावा. हा चौथी ओळ अशी आहे, आपल्याच गावात कशी बुवा तू खालीस माती किती. गवळण नाही बुवा, विश्व प्रकटीकरण हा विषय आहे. आमचे जाणकार गुरु समान असणे नागरिक बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून जीवन बुवा काय म्हणतोय, चला. अशी कशी काना तुला जरा वाटे न भीती. जाईन तिथं तुझी मी लफडी ऐकू किती. अंगाशी येईल पुन्हा करुवती. आपल्याच गावात कशी तू खाल्लीस माती किती. अशी कशी काना तुला जाईन
आहेस आणि म्हणून या ठिकाणी चिमणभाऊ काय म्हणतोय डोक्याला ताप होईल सोन्या असा तू नको रे वागू खाली समाती अशी तू किती उघड तोंड रे बाबू माझे बुवाच्या गवळणीला मिळाली गती माझे बुवाच्या गवळणीला मिळाली गती अरे जाईन तिथं तुझी मी लपली ऐकू किती अंगाशी येई पुन्हा नको रे करुवती आपल्याच गावात कशी तू खात सगळं समाती गवळणीचा विषय कोणा दिलेला आहे तत्पूर्वी रसिकांच्या आरक्षणाची प्रत दिलेली आहे बुवांना आजचा प्रश्न असा आहे की चिमणबुवा भगवान श्रीकृष्ण आणि नारदांची जेव्हा पहिली भेट झाली भगवान श्रीकृष्ण आणि नारदांची पहिली भेट झाली तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या महालामध्ये वेगवेगळ्या रूपात नारदांना दिसले तर एका महालामध्ये चिमणबुवा भगवान श्रीकृष्ण हे एका मंत्राचा जप करत आहेत तो मंत्र कोणता आणि आजच्या कलियुगाला त्या मंत्राचा उपदेश कोणता असा बुवांना प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी गीत सादर करत आहे लक्ष असू द्या हे भावा दूर नको सोडू मागच्या बारी 3 दिवस माझा दूर निघत होता बारी झाल्यावर हा आणि म्हणून या ठिकाणी चिमणबुवा काय म्हणतोय लक्ष असू द्या की गुळाची चव ही गाढवाला कधीच कळणार नाही की गुळाची चव ही या गाढवाला कधीच कळणार नाही आणि माझ्या कुठल्याच गाण्याचं उत्तर तुम्हाला
अहो तंतोतंत याच्याकडून मिळणार नाही की कावळ्याने कितीही घेतली उडान तरी घारीची सर ही त्याला येणार नाही की कावळ्याने कितीही घेतली उडान तरी त्याला या घारीची सर ही येणार नाही आणि एखाद्या कुत्र्याचं शेपूट कितीही नळीत घाला ते सरळ कधीच होणार नाही या ठिकाणी आजचा विषय देवेंद्र आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी देखील देवेंद्रच आहेत चिमण बुवाला त्यांच्या नावावर आम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळे विषय दिलेले आहे आणि आजचा विषय हा नक्कीच त्यांनी या ठिकाणी सादर करायचा आहे उत्तराच्या माध्यमातून आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतो चिमण बुवाला सोपी चाल देतोय की राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला चिमण बुवा नक्कीच उत्तर द्या आज तुमचा मी खरोखर समाचार घेऊनच जाणार आहे बुवा म्हणून फक्त चुकीचं काय बोलू नका चिमण बुवा म्हणून मोठ्या तोऱ्यात होतास तू दादाचा माझ्या लय मोठा तोरा होता आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय अरे मोठ्या तोऱ्यात होतास तू आता असा का जगतो सरळ ए देवेंद्र अरे मोठ्या तोऱ्यात होतास तू मग आता असा का जगतो सरळ सांग मला तू देवेंद्र माझी नारीची बाजू मी तुला प्रश्न विचारणार तू किती पण पळ काढ मी तुला प्रश्न विचारत राहणार उत्तर द्यायचं काम तुझं आहे आणि म्हणून मी काय म्हणते हे बुवा मोठ्या तोऱ्यात होतास तू आणि या गाण्याचं उत्तर ह्याच्यावरून ऐकल्याशिवाय कोणी जायचं नाहीये म्हणून काय म्हणतोय मोठ्या तोऱ्यात होतास तू आता असा का जगतो सरळ मोठ्या तोऱ्यात होतास तू आता असा का जगतो सरळ सांग मला तू देवेंद्र सांग मला तू देवेंद्र हा शाप कुठला तू भोगतो सरळ सांग मला तू देवेंद्र सांग मला तू देवेंद्र शाप कुठला तू भोगतो सरळ सांग मला तू देवेंद्र
आल्यावर असा आता का बघतो सरे कानालाशी आल्यावर असा का बघतो सरे सांग मला तू देवेंद्र सांग मला तू देवेंद्र श्याम कुठला भोगत सरे सांग मला तू देवेंद्र श्याम कुठला भोगत सरे मला तू देवेंद्र श्याम कुठला भोगत सरे सांग मला तू देवेंद्र श्याम कुठला भोगत सरे एक तेरा तो होत सतू एक तेरा तो होत सतू आता असा का जगत सरे एक तेरा तो होत सतू आता असा का जगत सरे सांग मला तू देवेंद्र श्याम कुठला भोगत सरे सांग मला तू देवेंद्र श्याम कुठला भोगत सरे या ठिकाणी पहिल्या बारीचा डाव या ठिकाणी समाप्त करत आहे बुवांना त्यांच्या संपूर्ण टीमला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो त्याप्रमाणे मला सहकार्य केलात आमच्या बुवांना देखील आपण सहकार्य करावं धन्यवाद